अहो ऐका ना, बिल्डिंग मधल्या बायकांची सहल जातीये. मी जाऊ? इतक्यात देवदर्शन पण नाही झालं माझं. हो का? अगं नाही, पण तू गेलीस तर मग घराची सगळी कामं खोळंबतील ग. अं, ऐका ना, उद्या माझ्या कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींचं गेट टुगेदर आहे. सकाळपासून 3 फोन येऊन गेलेत. प्लीज मी जाऊ? मित्र पण येत आहेत. पण काय गरज त्या कॉलेजच्या रियुनियनला वगैरे जायची? ते जाऊ देत ना, आता झालं ना, मैत्री वगैरे आता झाली ना. हा भाऊ. हो हो, मी कळवते. हा. अहो, उद्या भाऊ येतोय, त्याला मुंबई फिरायची आहे. मी घेऊन जाईन त्याला. हा. आणि तुम्ही ऑफिसमधून यायच्या आधी मी परत येईन. नाही, ते ठीक आहे, पण तो काय लहान आहे का ग आता? हा. आणि मुंबई दर्शन मित्रमैत्रिणींसोबत कर म्हणावं त्याला. बहिणीसोबत कसला फिरतोय मुंबई? का करताय असं? मी या घरात गुदमरून मरून जावं अशी इच्छा आहे का तुमची? काही काय बडबडतेस ग? की विश्वास नाहीये माझ्यावर? म्हणजे मी पण ग्रॅज्युएट आहे, पण तुमच्या आई वडिलांना सांभाळता यावं म्हणून जॉब करत नाहीये. लग्न झाल्यापासून इतकी बंधनं घातली आहेत ना की आता मला घराबाहेर पडायची भीती वाटते. लग्नापूर्वी प्रत्येक गोष्ट आत्मविश्वासाने करणारी मी आज माझ्यात काडीचा आत्मविश्वास उरला नाहीये. एक मिनिट, तुला नक्की काय हवंय? मला फक्त मोकळी हवीये. तुमचा विश्वास तोडून एकनिष्ठ न राहणारी मी नाहीये, संस्कारी आहे. पण इतकी बंधनं घालू नका की तुमच्या शब्दांची किंमत माझ्या नजरेत कमी होईल. एक मिनिट, किंमत कमी व्हायला मी चुकलोच नाहीये. या दुनियेत उत्तम बायको बनण्याचा प्रयत्न करते ना, तिथेच मी चुकले. नवऱ्याला जपलं तर तो आपलं मन जपतो, हे चुकीचं वाक्य मनात ठेवून जगतीये, तिथे मी चुकले. आजपर्यंत तुमच्या बंधनांना काळजी समजत आले, तिथे मी चुकले. पण आज नाही. हा भाऊ बोल. हो, तू ये उद्या, आपण जाऊया मुंबई दर्शनाला. आणि येताना ना आईच्या हातचे लाडू घेऊन ये. माहेर बघितल्याला पण बराच वेळ झालाय. स्वतःच्या आनंदासाठी नवऱ्याच्या मनाविरुद्ध वागावं लागत असेल तर ते त्या नात्यातलं मोकळे पण नाही. विचार करा, बघा तुम्हाला तुमची चूक दिसतेय का?